मल्हार आणि सई आपल्या सुट्ट्या घालवण्यासाठी तिथे पोहोचले होते. वाड्याचे मोठे लोखंडी दार उघडताना झालेला करकर आवाज काळजाचा ठोका चुकवणारा होता. सई, सावध राहा, मल्हार दबक्या आवाजात म्हणाला. वाड्याच्या आत पाऊल ठेवताच गारव्याची एक लाट त्यांना स्पर्श करून गेली. सगळीकडे धूळ आणि जळमट होती. मल्हारनं आपली बॅटरी पेटवली आणि तिचा प्रकाश इकडे तिकडे फिरवला. भिंतीवरच्या जुन्या तसबिरी जणू त्यांच्याकडेच पाहत होत्या. हॉलच्या एका कोपऱ्यात सईला काहीतरी चमकताना दिसले. ती हळूच तिथे गेली. तिथे धुळीनं माखलेली एक लहान लाकडी पेटी होती. सईनं ती हातात घेतली आणि त्यावरची धूळ झटकली. तो एक जुना म्युझिक बॉक्स होता. अचानक कोणाच्याही स्पर्शाशिवाय तो म्युझिक बॉक्स वाजू लागला. त्यातून एक अतिशय करुण संगीत बाहेर पडू लागले. त्याचवेळी भिंतीवर एक मोठी काळी सावली वेगानं सरकली. सई ओरडणार इतक्यात मल्हारनं तिचा हात घट्ट धरला. तिथे वरच्या मजल्यावर नक्कीच कोणीतरी आहे, मल्हार म्हणाला. त्यानं पायऱ्यांच्या दिशेनं आपली बॅटरी फिरवली. लाकडी पायऱ्यांवरून कोणाचे तरी चालण्याचे आवाज येत होते. खट खट खट. मल्हार धैर्यानं पायऱ्या चढू लागला. वरच्या मजल्यावर पोहोचताच त्यांना एक धुरकट आकृती दिसली. ती एका लहान मुलीची होती. तिचे पांढरे स्वच्छ कपडे आणि लांब मोकळे केस होते. तिचे नाव आनंदी होते. आनंदीचे डोळे खूप उदास होते आणि ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. आनंदीनं आपला हात एका जुन्या लाकडी भिंतीकडे केला. तिनं तिथे काहीतरी दडवून ठेवल्याचे खुणावले. मल्हारनं पुढे होऊन त्या भिंतीवर हात फिरवला. तिथली एक लाकडी फळी सैल झाली होती. मल्हारनं ताकद लावून ती लाकडी फळी बाजूला सारली. आतमध्ये एक गुप्त कप्पा होता. त्या अंधाऱ्या कप्प्यात कापडात गुंडाळलेली एक वस्तू होती. मल्हारनं ती बाहेर काढली. सईनं ते कापड उघडले. आतमध्ये एक सुंदर सोन्याचे लॉकेट होते, ज्यावर आनंदीचे नाव कोरले होते. हे तुझे आहे ना? सईनं विचारले. लॉकेट पाहताच आनंदीच्या चेहऱ्यावर एक शांत स्मितहास्य उमटले. तिला तिची सर्वात प्रिय वस्तू परत मिळाली होती. जसे सईनं ते लॉकेट आनंदीच्या जवळ नेले तशी आनंदी धुक्यासारखी विरघळून गेली. वाड्यातला तो भीतीदायक गारवा आता निघून गेला होता आणि खिडकीतून सूर्याची कोवळी किरणं आत येत होती. वाड्याचे रहस्य आता उलगडले होते.